हॅलो हाय सर्वांना नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही सर्वजण मजेत असाल ना, असायलाच हवे. तर इथे मी रात्री 1 kg शाबू घेतला होता. त्याच्यात तिप्पट पाणी उकळून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये हा शाबू भिजत घातला होता. आणि सकाळी हे पहा मी मिक्सरला ग्राइंडिंग करून घेत आहे बारीक पेस्ट. त्याचे आपल्याला पापड करायचे. त्याला शिजवायचं वगैरे काही नाही आहे, फक्त मिक्सरला असंच वाटून घ्यायचं आहे. आणि असंच मीठ थोडंसं आपल्या चवीनुसार मीठ टाकून पापड करून घ्यायचे. त्याचे लहान मुलांना खाण्यासाठी अगदी खुसखुशीत पापड होतात. खुसखुशीत एकदम असे मऊ होतात, जिभेवर ठेवतात विरघळतात असे पापड तयार होतात. त्याचे खूप छान होतात चवीला पण. म्हणजे 1 कप शाबू घेतला तर 3 कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे, उकळून चांगलं उकळून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला शाबू भिजत घालायचा. अशा प्रकारे हे करायचं आहे. मग नंतर सकाळी उठून आपल्याला फक्त मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे आणि मग पापड घालायचे आहे. त्याच्यामध्ये काही झंझट नाही, काही शिजवायचं हे करायचं काही प्रोसेस नाही आहे. फक्त वाटून घ्यायचं सकाळी आणि मग पापड घालायचे. मी मिक्सरला छानपैकी बारीक असं वाटून घेतलं आहे. वर टेरेसवर आलेले आहे, खूप ऊन आहे त्याच्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ शूट केलेलं नाही आहे, म्हणून तुम्हाला थोडंसं पापड बनवताना दाखवते. हे पहा पेस्ट अशी ठेवायची, जास्त पातळ पण करायचं नाही आहे. म्हणजे जास्त पातळ केले तर पापड एकदम पातळ होऊन ते मग ते तुटण्याची शक्यता असते. अशी मिडियम करायची म्हणजे पेस्ट थोडीशी. खूप छान पापड तयार होतात बरं का. एकदम सोपी आणि झटपट पद्धत आहे उपवासाचे पापड बनवण्याची आणि सर्वात सोपी पद्धत आहे हीच. मला खूप आवडली ही पद्धत. मला माहिती नव्हती. मला एका ताईंनी सांगितली की असं करा, खूप छान पापड होतात म्हणून. तर मी ते फॉलो केलं आणि खरंच खूप छान पापड झालेले आहेत. तुम्हाला मी शेवटला दाखवून वाळल्यानंतर किती छान पापड दिसत आहेत. आणि तळून पण पाहिले खूप खुसखुशीत होतात आहे. लहान मुलांना तर अगदी आवडतील असे पापड आहेत. जिभेवर ठेवल्यास विरघळतात असे पापड आहेत खायला. चवीनुसार फक्त मीठ टाकायचं आहे आणि वाटून घ्यायचं. याच्यात काही तामझाम नाही आहे. जास्त ज्याच्याकडे जास्त वेळ नाही त्यांनी हे असे उपवासाचे पापड करू शकतात. मी उपवासाच्या चकल्या पण केलेल्या आहेत. ते बटाटे वगैरे किसताना वगैरे सर्व केलं, पण ते चकल्या करताना मी ते शूटच केलं नाही, त्याच्यामुळं मग तो व्हिडिओ टाकला नाही. जेवढा माझ्याकडे व्हिडिओ आहे तेवढा मी तो टाकण्याचा प्रयत्न करीन तुम्हाला सर्वांना. आणि बटाट्याच्या चकल्या पण खरंच सांगते चवीला खूप छान झालेल्या आहेत, भन्नाट एकदम. आणि मी अशी पळीने थोडं थोडं टाकून घेते आणि पीठ बनवते. एकदम सोपी अशी पद्धत आहे, काहीच याच्यात अवघड असं नाही आहे. किती छान पापड्या तयार होतात आहे बघा. उन्हाळी वाळवणामध्ये सर्वात सोपा प्रकार हा आहे. बाकीचे किचकट आहेत, गव्हाची कुरडई वगैरे सर्व थोडंसं म्हणजे किचकट आहे, त्याला जास्त वेळ लागतो, वेळ खातात. पण ह्याला वेळ अजिबात लागत नाही. फक्त रात्री भिजवलेला शाबू सकाळी वाटायचा आणि अशी पापड पसरवून द्यायचे पळीने. न त्याला शिजवायचं, न काय करायचं, न काय करायचं. फक्त वाटलेलं पेस्ट आहे ती आपल्याला फक्त पळीने अशी फिरवून घ्यायची मीठ टाकून चवीनुसार. आणि खूप छान असे पापड तयार होतात. हे पहा मी तुम्हाला पूर्ण पापड दाखवते किती झालेत. 1 kg घातलं होतं मी भिजू, तर त्याला त्याच्या तिप्पट पाणी गरम करून उकळून घेतलं होतं. त्याच्यामध्ये घातलेलं भिजू शाबू आणि त्याला वाटून किती झालेले आहेत तुम्हाला मी दाखवते. पापड भरपूर होतात, वर्षभर पुरतील असे होतात, एवढे होतात 1 kg साबुदाण्यामध्ये. माझी लहान 2 मुलं असल्यामुळे मला ही पद्धत खूपच सोपी वाटली. एकदम अवघड काहीच वाटलं नाही त्याच्यामुळे. आणि लवकर पण झालेला आहे. मुलं ज्याच्या घरी आहेत त्याने असं साबुदाण्याचे उपवासाचे पापड केलं तरी हरकत नाही. खूप छान होतात चवीला पण आणि वेळ वाचवणारी आहे ही पद्धत. अगदी कमी वेळात झटपट अशी साबुदाण्याचे पापड तयार होतात. हे पहा तुम्हाला आता मी सगळे संपूर्ण पापड दाखवले किती पापड झालेले आहे 1 kg मध्ये. खूप छान असे पापड निघाले आहेत. एकदम तेलात टाकताच 4 पट फुलणारी अशी पापड तयार झालेले आहेत. आणि 1 किलोमध्ये एवढे पापड तयार झालेले तुम्ही पाहू शकता. किती सुंदर दिसायला पण भारी वाटतात, पांढरे शुभ्र. तर व्हिडिओ जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे पहा माझे वाळलेले पापड काढलेत, किती छान दिसत आहेत. मोडले नाहीत, तोडले नाहीत, कुठेही काही असं म्हणजे तुटलं फुटले नाही आहेत, अख्खे निघाले सर्व पापड. त्याच्या खाली मी उपवासाच्या चकल्या ठेवलेल्या आहेत, ते तुम्हाला पण दिसत असतील. खूप छान असे सुंदर पापड आहेत. तेलात टाकताच एकदम 4 पट फुलती, चवीला पण भन्नाट लागते एकदम. धन्यवाद.